वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वज मंगलं पुंडलीकाक्षो मंगलायस्तनो हरि। श्री राम जय जय राम। 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवंताच्या अनंत कृपेने अक्षय तृतीया विक्रम संवत 2082च्या निमित्ताने दरेक महिन्याच्या शेवटच्या बुधवारी एकत्रित जमून समाज आणि राष्ट्रासंबंधित आध्यात्मिक विषयांवरती चर्चासत्र करण्याच्या संकल्पामध्ये आज हा आपला चतुर्थ सत्र आहे आणि ह्याचा विषय ज्याची प्रेरणा झाली आहे तो म्हणजे धर्मपती आणि धर्मपत्नी काल आणि आज असा आहे। हा विषय पाहिल्यानंतर अनेक लोक असंही बोलायला लागले की तुमचं तर लग्नच झालं नाही, तुम्ही काय बोलणार आहे या विषयावरती। आपल्याकडे शाळेंच्या परीक्षेमध्ये एक प्रथा आहे, ज्या विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीचे पालक शिक्षक आहेत त्या परीक्षेला ते परीक्षक म्हणून येत नाहीत, कारण त्याच्यामध्ये ही भीती असते किंवा हा एक मोहवश एक असा विषय येतो की त्याला किंवा तिला ते जादा मार्क देऊ शकतात। थोडक्यात त्याच्यामध्ये विचारत असलेल्या संबंध असल्यामुळे त्यांना त्या परीक्षा सत्रातून बाहेर ठेवलं जातं, जेणेकरून ते निष्पक्ष व्हायला पाहिजे। आणि असं मला वाटतं की ह्या विषयामध्ये मी धर्मपतीही नाही आहे, धर्मपत्नी तर नाहीच आहे कारण मी पुरुष आहे। अशा या दोन्ही भूमिकांमध्ये मग नसल्यामुळे निष्पक्ष त्याच्यावरती चर्चा करता येईल, त्यामुळे हा विषय घेण्याची प्रेरणा आली।
हा विषय आजच्या काळामध्ये काही चॅलेंजेसमुळे रेलेव्हेंट आहे. उदाहरणार्थ आपण जे ऐकून आहोत, लिव्हिंग इन रिलेशनशिप किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडची जी प्रथा आहे, अथवा लग्नांपेक्षा डिवोर्सची जादा परंपरा सुरू झालेली आहे. ह्या सगळ्या आजच्या सामाजिक स्थितीला मध्य ठेवत आणि आपली परंपरा काय म्हणते, भारतीय परंपरा काय म्हणते, याचा अनुकरण करून समन्वय साधत ह्या विषयावरती आपण काही विचार देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न करतोय. हा सत्र प्रामुख्याने 2 विभागांमध्ये आहे. आयडियल कशी पद्धत आहे किंवा आपल्याकडे पारंपरिक कशी पद्धत होती आणि आज काय होत आहे, त्याचे चॅलेंजेस काय, आणि त्याच्यामध्ये जुनं आपण काय चांगलं घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला काही सुधार करता येऊ शकेल. तसा हा व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय आहे, यात काय वादच नाही. पण एक छोटं बाळ आहे, त्याला खूप सर्दी झाली आहे आणि तो जिद्द करतोय की मला आईस्क्रीम खायची आहे. हा बाबा आईस्क्रीम खा, अजून जास्त शेंबूड येईल, अजून ते शेंबूड पण खा, असं आई म्हणते का? आईला तिची काळजी असते त्या पोराची. त्या कार्ट्याला काय कळत नाही म्हणून त्याची काळजी असते. म्हणून तिच्यासमोर 2 चॅलेंजेस आहेत. पहिलं, आईस्क्रीम पासून लांब ठेवणे, आणि दुसरं, रोग झालाय म्हणून त्याला बरं करणे. बरं कसं करणे? तर औषध तो खात नाही, पित नाही, तर त्याला सिरप टाकून, त्याच्यात चॉकलेट टाकून, त्याच्यात काहीतरी फ्लेवर टाकून, कसं बसं त्याला सांगून करून त्याला ते औषध प्यायला लावणे. आजच्या स्थितीमध्ये पण थोडीफार परिस्थिती अशी आहे. ज्यांनी पावसाळे जादा पाहिलेले आहेत ते निश्चित बोलण्याचे अधिकारी असतात. त्यांनी कितपत बोलावं आणि पुढच्या पिढीने त्यातलं किती घेऊन मर्यादापश पालन करावं, हा या चर्चासत्राचा शेवटचा विषय आहे. पण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्यात भूमिका आई वडिलांची, आजी आजोबांची तितकी आहे आणि ज्यांचं विवाह संपन्न होणारे अशा त्या वर आणि वधूची तितकी आहे. बरं, आपल्याकडे मराठीमध्ये पती आणि पत्नीला अनेक शब्द आहेत. उदाहरणार्थ मालक, मालकीनबाई, एकदम अस्सल मराठी शब्द. त्याच्यानंतर भार्या हा संस्कृत शब्द आहे पण प्रयोगात येतो. अर्धांगिनी, होम मिनिस्टर, अलीकडचे हे असे शब्द आहेत. पण ह्या सगळ्यांना वगळता आपण धर्मपती आणि धर्मपत्नी हे शब्द का निवडले, याच्या मागचा कारण आहे. आपल्याकडे शास्त्रांमध्ये, इतिहासामध्ये वर्णन करताना धर्मपती आणि धर्मपत्नी असं सांगितलेलं आहे. त्याला कामपत्नी, भोगपत्नी असं नाही सांगितलेलं आहे. आजकाल वैवाहिक जीवनाची जी संकल्पना लोकांच्या मनामध्ये किंवा त्याच्या चॅलेंजेसच्या फलस्वरूप जे लिव्हिंग इन रिलेशनशिप विषय निघालेला आहे, तो फक्त वासनांच्या आधारे आणि क्षणिक भोगांच्या करिता निघालेला विषय आहे. पण संसार करणे हा फक्त शारीरिक काम आहे का? संसार करण्यामागची जी भूमिका आहे, संसार करण्यामागचा जो कारण आहे, तो खूप गूढ आहे. तुम्हाला मी एक स्टोरी सांगतो. पाश्चिमिक देशांमध्ये सेंट व्हॅलेंटाईन नावाचा एक माणूस होऊन गेला. संत होता. तर तिकडे आपल्या सर्वांना माहिती आहे की पाश्चात्मिक जगात हा भोगपूर्ण जीवन जगणारा समाज आणि आपला हा योग प्रधान राष्ट्र किंवा आपली संस्कृती. आणि तिकडे माझा वडील कोण आहे, माझी आई कोण आहे हे त्या मुलांना माहीतच नसायचं.
आणि म्हणून त्यांना बास्टर्ड हा शब्द बोलला जातो. मी पहिल्या सत्रामध्येच परवानगी मागितलेली आहे की मी इथे उघड भरपूर गोष्टी बोलू शकतो. मग त्या बास्टर्डचं देखभाल कोण करणार? तर चर्च, फादर, मदर, नन, कॉन्व्हेंट ह्या सगळ्या पद्धती तिकडे चालायच्या, त्यांच्या समाज व्यवस्थेला अनुकूल अशा. झालं असं की ह्याच्यामध्ये समाजाचा प्रचंड पतन व्हायला लागला. एखाद्या पिरामिडमध्ये जशी रचना असते तशी समाजामध्ये समाज व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे. आपल्या परिवारामध्ये एक हेड ऑफ दी फॅमिली, आपले आजी आजोबा, पणजी पणजा जे कोणी आहे, मग त्याच्यानंतर आपले आई वडील, मग आपण, मग पुढे, असं पिरामिड सारखं ते सगळं चालतं. तिथे एकच लाईन, मधलं कोणी गेलं पुढचं मागचं काहीच माहित नाही. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक व्यवस्था प्रचंड खोळंबलेली आहे. आणि ज्या राष्ट्राची, प्रांताची सामाजिक व्यवस्था खोळंबलेली आहे त्या राष्ट्राची कुठल्याही दिशेने प्रगती कशी होऊ शकते? नाही होऊ शकत. अशा या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या सेंट व्हॅलेंटाईनने भारतीय जीवनशैली, भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास केला आणि त्याला हे लक्षात आलं की इथे तर खूप कमी वयामध्ये, कारण आपल्याकडे अनेक शतकांसाठी बालविवाह ही परंपरा होती. रामायण जरी आपण पाहिली, अगदी वाल्मिकी रामायण जरी पाहिली, तर खूप कमी वय आहे भगवान श्रीराम आणि जानकी मातेचं. काहीतरी जानकी मातेचं 8 वर्ष असं काहीतरी वय आहे आणि भगवंताचं काहीतरी 12 वर्ष का 14 वर्ष असा काहीतरी आहे. सांगण्याचा हेतू की त्यांनी हे अभ्यास केला की खूप कमी वयामध्ये ह्यांना जोडलं जातं. जोडल्यानंतर त्या मुलांना मैत्रीची भावना विशेष राहते. अशा संबंधाने ते मोठे होतात, एकमेकाची काळजी करता करता, आणि यौवन स्थिती, शारीरिक स्थिती प्राप्त झाल्यानंतर ते संसार करतात आणि संसाराचा गाडा चालवतात. आणि त्यांची एकमेकासोबत इतकी बॉन्डिंग आधीपासून झालेली असते की त्याच्यानंतर त्यांना काही विशेष अडचणी येत नाही. मनमुटाव जरी झाला, त्यांच्यामध्ये भेद, वैचारिक जरी भेद आला, तरी ते तू जा, तू मर किंवा तू सोडून जा असा विषय होत नाही, जो आज आपल्याकडे प्रचंड प्रमाणात बघायला भेटतं. जी म्युच्युअल अंडरस्टँडिंग डेव्हलप झालेली आहे ती खूप आपण आपल्या बालपणच्या मित्रांना, मैत्रिणींना कधीच विसरत नाही. हा सायकोलॉजिकल, सोशल, त्याच्या मागचा विज्ञान. त्याने हे सगळं अभ्यास केल्यानंतर त्याला लक्षात आलं हे लग्न व्यवस्था ही उच्च कोटीची व्यवस्था आहे आणि त्याने तिथे लग्न लावायला सुरू केली. सुरू केल्यानंतर तिथला राजा खवळला. का त्याला रतिक्रिया एकाच बाईसोबत सोडून दुसरं करता येत नाही. त्याच्या भोगविलासच्या व्यवस्थेला ठप्प पडलं ते सगळं. तर त्याने त्याला नोटीस दिली की तू हे सगळं बंद करायचं आहे, हे नाही चालणार आमच्याकडे. पण हा संत बुद्धीचा होता. कुठल्याही परंपरेचा असला तरी शेवटी संत म्हणल्यानंतर तो लोककल्याणाकरिता काम करणारा. तो असंच लग्न लावत गेला तर जाहीरमध्ये त्याला मृत्यूदंड देण्यात आला. आता ज्या लोकांना वर्षानुवर्ष ह्या पारिवारिक विषयामुळे फायदा झाला लग्न लागल्यामुळे, ते लोक त्या सेंट व्हॅलेंटाईनला खूप मानत होते. त्याला खूप मानत असल्यामुळे त्याच्या मागे त्याची पुण्यतिथी करायला लागले. ते म्हणजे आपलं व्हॅलेंटाईन डे. त्याचा आणि भारतीय परंपरेचा विशेष काही संबंध नाहीये, पण आपल्याकडे दुसऱ्याच्या ताटातलं चांगलं वाटणं हे स्वाभाविक आपल्या स्वभावामध्ये आहे आणि आपल्याला शिकवलंच गेलंय. आता योग आपल्याला माहित नव्हतं का? माहित होतं, पण एवढ्या 200 देशांनी त्याचं समर्थन, 180 देशांनी समर्थन केल्यानंतर मग ते योग डे आपण सगळे त्याच्यामध्ये वर्षातला 1 दिवस मॅट घेऊन जायचं, फोटो काढायचे, त्या निमित्ताने का होईना लोक करायला लागले. सांगायचा हेतू आहे की जोपर्यंत तिथून त्याचं सर्टिफिकेट येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास करत नाही, कारण गुलामीनंतर आपला कॉन्फिडन्स सगळा, आत्मविश्वास सगळा दुबळा झालेला आहे आणि त्यामुळे आपली ही दुर्गती होत आहे. वैचारिकरित्या आपण अगदी संपन्न होतो,
पण आजच्या तारखेत वैचारिकरित्या आपण खूप अभावामध्ये जगत आहे. आणि आजकाल फेसबुक, गुगल, व्हॉट्सॲप हे खूप लांब राहिलं. या सगळ्यांमध्ये 30 सेकंदाचा जो रीलो देवो भव जो आलेला आहे तो इतका ज्ञानदायी आहे की नाही त्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये सोडून जातो आणि वेळही जातो. त्यामुळे योग्य ती माहिती, योग्य ते ज्ञान, योग्य ते शास्त्र आपण जाणून घेत नाही, कारण आपल्याकडे वेळ नाही. आणि अशा सगळ्या रुचकर गोष्टींमध्ये पुस्तक वाचणं कोणाला आवडत नाही. त्यामुळे अशा सगळ्या विषयांची चर्चा होण्याची आवश्यकता भासते, म्हणून आज आपण विषय घेतो. धर्मपत्नी धर्मपती म्हणल्यानंतर एकमेकाचं काम आहे की एकमेकाचं कान ओढून अधर्माच्या मार्गावर जात असेल तर त्याला धर्मावरती चालण्यासाठी लावणं, म्हणून हा संबंध आहे. एक प्रकारचा हा सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे. लग्न विवाह पद्धती एक प्रकारचा सामाजिक कॉन्ट्रॅक्ट आहे. एक खूप फेमस प्रसंग आहे. मेवाडचे एक राजा एका युद्धामध्ये होते आणि त्यांच्या खेम्यामध्ये, राजाचा खेमा वेगळा असायचा, त्या खेमामध्ये मारवाड घराण्यातली त्या साईडची एक अविवाहित कन्या शरण घेण्याकरिता रात्री गपचूप येऊन तिथे लपली. लपल्यानंतर सकाळी राजा उठल्यानंतर बघतात की ही देवी माझ्या खेम्यामध्ये आहे. आता लोक काय विचार करतील हा एक भाग, पण ही शरण आली आहे आणि रात्रभर इथे होती, तर मी आता तिच्या प्रती कर्तव्यनिष्ठ आहे आणि ती प्रार्थना करते आणि हे लग्न करून घेतात. तिच्या सन्मानाचं रक्षण करण्यासाठी ते लग्न करून घेतात. म्हणजे लग्नामागची पार्श्वभूमी काय? भोगक्रिया नसून धर्माचं पालन करण्यासाठी, मातृत्वाचं रक्षण करण्यासाठी, त्या देवीचा सन्मान जपण्याकरिता त्यांनी ही पद्धती स्वीकारली. आणि तेव्हा अनेक राण्या असायच्या. अशा या सगळ्यामध्ये असे अनेक प्रसंग आहेत ज्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की ही परंपरा धर्म परंपरा आहे, भोग परंपरा नाही. आणि म्हणून आपल्याकडे सांगितलंय धर्मपती आणि धर्मपत्नी. ज्या गोष्टीचं मूळ आपल्याला माहित नाही तर त्याचा परिणाम हा 100% चुकणार. उदाहरणार्थ, आज लोक भोजन करतात का? जिभेच्या स्वादसाठी. भोजनाची मूळ आवश्यकता पोटोबाला भरण्याकरिताची आहे. आयुष्य जगण्यासाठी ऊर्जा लागते, ऊर्जेसाठी पोटोबामध्ये काहीतरी जायला पाहिजे आणि म्हणून आपण खायला पाहिजे. जोपर्यंत ही समजूत निर्माण होत नाही आणि जोपर्यंत आपण जिभेचे चटके पूर्ण करण्यासाठी, चोचळे पूर्ण करण्यासाठी भक्षण करत राहू, तोपर्यंत खाल्लेला अन्न अंगाला लागणार नाही आणि त्याच्यापासून विकार उत्पन्न होणार. त्यामुळे लग्न करावं तर त्याच्या मागची पार्श्वभूमी काय? आपल्याकडे सत्संगामध्ये वर्णन करतात, प्रत्येक क्रिया ही भगवंताला अर्पण करावी, हे भक्ती मार्गाचं सूत्र आहे. संत तुकाराम महाराजांचं पण लग्न झालंच होतं की. आपल्याकडे जे भक्तमाल नावाचा ग्रंथ आहे, भक्तांचं ज्याच्यामध्ये चरित्र वर्णन केलेलं आहे, त्याचे 90% पेक्षा जादा भक्त हे विवाहित आहेत. तर विवाह या आत्मकल्याणाच्या सत्संगाच्या मार्गामध्ये अवरोधक आहे अशातलाही भाग नाही. पर्सन विदाउट मॅरेज, विदाउट एनी स्पेसिफिक ग्रेटर कॉज इन लाईफ इज डुईंग अँड इज रुइनिंग हिमसेल्फ मेंटली, असं आमच्याकडे स्वामीजी म्हणतात. जो माणूस विवाह करत नाही आणि त्याच्या जीवनामध्ये काही विशेष उद्दिष्ट नाही, असा तो माणूस त्याचा वैचारिक ढावाडोल करत आहे. कारण ज्या शेतीमध्ये आपण काहीच बी लावत नाही तिथे काहीच उगवत नाही असं नसून
तिथे बिनकामाचं सगळं जंगली गवत उगवतं. त्यामुळे त्या त्या आश्रमामध्ये आपल्याकडे 4 पुरुषार्थ आणि 4 आश्रम सांगितलेले आहेत. धर्म अर्थ काम मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहे, ह्या 4 वर्णाश्रमांमधून आपण हे जगायचे आहेत, यांची प्राप्ती करायची आहे. जो पहिला 25 वर्षांचा कालावधी आहे, ज्याच्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करून ज्ञानार्जन करणं अपेक्षित आहे. ज्ञानार्जनाचा खरा अर्थ आहे की आयुष्य जगण्यासाठी लागणारी सर्व विद्या ग्रहण करणे. त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार आला, त्याच्यामध्ये सामाजिक व्यवहार आला, त्याच्यामध्ये पारिवारिक व्यवहार आला आणि त्याच्यामध्ये निश्चित रूपाने भगवत प्राप्तीचा सत्संगाचाही व्यवहार आला. आज आपण पाहतो की आई वडील मुलांना गीता वाचू देत नाहीत अथवा सत्संगात जाऊ देत नाही, ह्या भीतीने की अरे आमचं कार्ट असंसारिक मार्गाला लागेल. पण कोणी त्यांना जाऊन हा मूलभूत प्रश्न विचारावा की ज्या श्रीमद भगवद्गीतेला ऐकून अर्जुन युद्ध करण्यासाठी प्रवृत्त झाला, धर्म पालन करण्यासाठी प्रवृत्त झाला, कर्मयोगासाठी प्रवृत्त झाला, ते सत्संग ऐकून आणि ती श्रीमद भगवद्गीता ऐकून तुमचा कार्टा साधू होण्यासाठी का जाणार? असे अनेक 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 भ्रम आपल्या समाजामध्ये वैचारिक न्यूनतेमुळे आहेत आणि हा विषय पण त्याच्याच अंतर्गत आहे. त्यामुळे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला कारण सांगितलेलं आहे. मग ह्या ब्रह्मचर्याच्या 25 वर्षांमध्ये ज्ञानार्जन करण्याची आवश्यकता आहे. ज्ञानार्जनाच्या काळामध्ये जर का मी माझ्या बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड सोबत पिक्चर बघत आणि भज्या खात आणि बोंबलत जर फिरत असेल तर माझे पुढचे 75 वर्षाचं मी विल्हेवाट लावत नाही असं वाटत नाही का? त्यामुळे पहिले 25 वर्ष त्या आई वडिलांची जबाबदारी की तुमच्या कार्ट्याला 4 मुस्काडीत मारून त्याला योग्य ते करायला लावणे. पहिला तर आता तेच लवकर लग्न करत नाही, बरं केल्यानंतर संतान उत्पत्ती होत नाही, बरं ते झालं तरी 1 किंवा 2, हा व्यक्तिगत विषय आहे आणि त्यात मला बोलायचा विशेष अधिकार नाही. पण त्याचा परिणाम असा आहे की एकुलता एक लाडाचं लेक आणि त्याला असं डोक्यावर बसून ठेवलंय की मग ते तुमच्या समजून घ्या. आता पॅम्परिंग हा शब्द जो आहे ना, ह्याला प्राईंगनी रिप्लेस करण्याची आवश्यकता आहे. प्राईंग म्हणजे पंचायती नव्हे. आपल्याकडे भारतीय पद्धती जी आहे, जी गुलामीनंतर जी उत्पन्न झाली आहे ती काय, प्रत्येक गोष्टीमध्ये असं करणे. मग ते पोरं पण चिडचिड करतात आणि मग ते बोलत नाहीत, करत नाहीत, संवाद हरपतो, सगळं गडबड होते. नजर ठेवणे आणि गडबड वाटल्यास दणका लावणे. जोपर्यंत छडी लागत नाही तोपर्यंत विद्या येत नाही, हा सिद्धांत अगदी स्पष्ट आहे. आणि मध्यंतरी मला वाटतं हायकोर्टाने पण एक सांगितलं की जर का शिक्षक मुलांना विद्यार्थ्यांना जर का दंड करत असतील तर पालकांनी जाऊन त्याची कंप्लेंट करण्याची आवश्यकता नाही, जरी आपल्याकडे नाही मारण्याचं धोरण जरी आलं असेल तरी. तर हे प्राईंग मात्र आवश्यक आहे, कारण ते 25 वर्ष हे पुढचे 75 वर्ष ठरवणार आहेत. आणि हे तेच पालक करू शकतात जे त्यांचं जीवन व्यवस्थितरित्या धर्मपती आणि धर्मपत्नी म्हणून जगत आहेत. जे स्वतः धर्माभिमुख आहेत तेच त्यांच्या कार्ट्यांना योग्य मार्ग दाखवू शकतात. जे स्वतःच विचित्र कारभारामध्ये लागलेले आहेत तर ते कसं बरं का त्या कार्ट्यांना शिस्त लावणार? त्यामुळे पहिले 25 वर्ष हे महत्वाचे आहेत. ते पहिल्या 25 वर्षामध्ये जर का त्यांची ट्रेनिंग व्यवस्थित झाली असेल ना, तर त्या परिवाराला आणि ज्यांचं लग्न होणारे अशा त्या जोडप्याला जास्त ताण घेण्याची गरजच पडत नाही की कशा प्रकारे लग्न व्हायला पाहिजे, काय विषयांवरती एकमेकाची चॉईस व्हायला पाहिजे. नो डाऊट आजची आवश्यकता आहे की तो किती शिकला, काय कमवतो, गाडी घोडा बंगला आहे का नाही, सामाजिक प्रतिष्ठा काय, याच्यात काहीच वाद नाही. पण या सगळ्याच्याही वरती महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये काही गुणकौशल्य आहे की नाही, काही व्यवहारिकता आहे का नाही, काही सत्संग आहे का नाही, का दिवसा राम आणि संध्याकाळी रमाई असा करणारा आहे का तो.
उच्च उच्च पदांवरती असलेले लोकांची दुर्गती आहे. विशेष विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही. पण हे व्यवस्थित कधी जगू शकतात? पुढचे 25 वर्ष संसार करायचं जेव्हा काळ आहे ते व्यवस्थित तेव्हाच होऊ शकतं जेव्हा पहिले 25 वर्ष तुमच्यावरती योग्य ते संस्कार झालेले. तुमच्या मनामध्ये आपण जे बघतो तेच करणार की नाही? मग त्या सोशल मीडियावरती घाणेरडं बघितल्यानंतर चांगलं करण्याची कशी अपेक्षा ठेवू शकतो? मग ह्याच्यासाठी पहिली आवश्यकता काय? काय आवश्यक आहे ते इंस्टाग्राम पाहणं, काय आवश्यक आहे त्या फेसबुकवर चॅट करणं, काय आवश्यक आहे ते स्नॅपचॅटला पाहणं. आपण जर का ते आपल्या आयुष्यामधनं काढून टाकले म्हणजे असा उपवास करण्याची आवश्यकता आहे. आज सोमवारी स्नॅपचॅट बंद, स्नॅपचॅटचा उपवास, मंगळवारी फेसबुकचा उपवास, बुधवारी इंस्टाग्रामचा उपवास, गुरुवारी पूर्ण फोनचा उपवास, असं करण्याची आवश्यकता आहे. जेवढ्या सगळ्या केंद्रांमध्ये आपण जिथे कुठे जातो तिथे हेच केलं जातं. 20,000 रुपये डिपॉझिट ठेव, फोन ठेव. विपासनाला काय करतो आपण? ध्यान केंद्रांमध्ये काय करतो आपण? आत्मसंयम, आत्मानुशासनची अत्यंत आवश्यकता आहे. याची चर्चा आपण विस्तृतपणे मागच्या सत्रांमध्ये केलेली आहे. आणि ते तेव्हाच येऊ शकतं जेव्हा आपल्याला दिशा आहे. ती दिशा ह्या योग्यरित्या ज्ञानार्जनामुळे होते. आणि त्याचे पुढचे 25 वर्ष आपलं घरामधलं काम CCTVचं आहे. वानप्रस्थ आश्रम, वनाकडे जायची तयारी करणारा असा तो आश्रम. आणि पुढे संन्यास आश्रम. आपलं आपलं भाव, भक्ती, भजन आपले आपल्या रीते करावं. अशा या 4 आश्रमांमध्ये जो दुसरा आश्रम आहे, जो संसार करण्याचा आश्रम आहे, अशा त्या आश्रमामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मग पुढच्या 2 आश्रमासाठी मोक्ष ठेवून देऊ आपण. अशा या 3 पुरुषार्थांना आपल्याला जगण्याची आवश्यकता आहे. आणि या सिक्वेन्समध्ये सगळ्यात आधी काय आहे? सगळ्यात आधी धर्म आहे, अर्थ नाहीये, काम नाहीये. जोपर्यंत आपल्याला धर्म कळत नाही तोपर्यंत आपण कसाही पैसा कमवला तरी काय फरक पडणार आहे? मी समोरच्याला तोपर्यंत लुबाडू शकतो जोपर्यंत मला हे तत्वज्ञान नाहीये की जे माझ्यामध्ये तेच त्याच्यामध्ये. मी स्वतःला जर गंडवणार नाही तर ती समोरच्याला कसं गंडवणार? ह्या तत्वज्ञानाच्या आधाराने, या धर्माच्या जाणीवीने जर का मी जगत असेल तर मला सांगा की मी अर्थ आणि काम म्हणजे मी जे पैसा कमवायचा आहे आणि मला ज्या इच्छापूर्ती करायच्या आहेत त्याच्यामध्ये चुकामुका होणार आहेत का? त्याच्यामध्ये असं आचरण होणार आहे का ज्याच्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होणार आहे का? निश्चित नाही, निश्चित नाही. त्यामुळे पहिली पायरी किंवा ह्या शृंखलेमध्ये पहिली पायरी ही धर्माची आहे. म्हणजे धर्म म्हणजे नेमकं काय? धर्म म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये जगण्याची कला. मग मी मेकअप लावून जगू का मी झब्बा घालून जगू ह्या जीवनचर्याची चर्चा आपण नाही करत आहे. मी ह्या जगामध्ये का आलो, मी काय स्वरूपामध्ये आहे, मला मानवदेह का प्राप्त झालाय, ह्या जगाची संरचना कशी आहे, याच्यामध्ये भगवंताचं काय रोल आहे, याच्यामध्ये मी काय करायला आलोय, आणि संसार करता करता मला भगवंताभिमुख कसं होता येईल, मी काय उद्दिष्टाने इथे आलेलो आहे, आणि मी कुठलाही व्यवहारिक काम करत असलो तरी शेवटी माझं काम काय आहे माणूस म्हणून. जसं फ्रीज आहे, फ्रीजचं मूल काम काय आहे? फ्रीजचं मूल काम थंड करणे आहे. मग तुम्ही जसं जसं एक एक त्याच्यामध्ये जोडत जाल तसं तसं तो तुम्हाला चांगला रिझल्ट देईल. एक साधा फ्रीज आहे ज्याच्यामध्ये 4 डिग्रीवरती थंड राहतं. एक त्याच्यात डीप फ्रीजर जोडला तो बर्फ करतो. एक अजून त्याच्यात काय जोडला जो जास्त काळासाठी थंड ठेवतो, ज्याच्यामध्ये आपण वर्षभरासाठी आंबे ठेवतो वगैरे वगैरे वगैरे. पण मूलभूत कार्य काय आहे त्याचं? थंड करणे. त्याच प्रकारे मानव देहाचं जे आपल्याला स्वरूप भेटलेलं आहे त्याचं मूळ काम काय? त्याचं मूळ काम भगवंताचं भजन करणे, आत्माचं परमात्माशी मिलन होणे आहे. मग हे करता करता मी कुठलाही व्यवहार करेल, माझं मन मात्र तिथे पाहिजे.
या धर्माच्या जाणीवेनी जो संसार करतो तो कधीच बुडत नाही. आता हे जाणीव तर खूप लांबची गोष्ट आहे. मी काय खाऊ आणि काय राहू इथून सुरू होतो आणि त्याच्यावरती प्रतिप्रश्न होतात. म्हणजे कोणी हा प्रश्न उभा टाकत नाही की आपण मदर्स डे का करावं, आपण फादर्स डे का करावं, आपण संडेला हॉटेलला का जेवावं. हा व्यर्थ होणारा कार्य त्याच्यावरती कोणी प्रतिप्रश्न करत नाही. पण मी मंदिरात का जावं, मी पूजा का करावी, मी तिलक का काढावं, मी 16 शृंगारनी का नटावं, हे असे मूर्खतेचे प्रश्न विचारले जातात. आणि ते केवळ आणि केवळ अज्ञानामुळे. आपल्याकडे हिरा आहे, पण त्या हिऱ्याची किंमत काय जोपर्यंत हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत तो हिरा असून काय नसून काय त्याचा काही उपयोग नाहीये. आणि आपल्याकडे वैदिक सनातन परंपरेमध्ये सगळ्याला सगळी सूट देण्यात आलेली आहे. आपण आपल्या कार्ट्यांना कान पकडून सांगत नाही तू असं करच. आणि हा कदाचित जो प्लस पॉइंट होता आज तो नकारात्मक व्हायला लागलाय. कारण जी दुर्गती होते ना ती त्वरित नाही होते. मी आता उंदीर मारायचं औषध खाल्लं तर मला उलट्या होतील, मी मरेन. पण मी आज माझ्या संस्कारांना जपलं नाही तर त्याचा परिणाम पुढच्या 20, 25, 50 वर्षानंतर आहे. त्याचा परिणाम मला आता दिसत नाही. आणि अल्पबुद्धी झाल्यामुळे व्यवहारिक जीवनामध्ये आपल्याला याची जाणीव मुळीच होत नाही. आणि म्हणून असं वाटतं की हे जे पुढचे 10 वर्ष आहे, हा येता जो दशक आहे हा अत्यंत महत्वाचा आहे की संसार कसा करावा. संसार कसा करावा, संसार करणे पण हे कला आहे. आपण ठरवतो डॉक्टर आहे का, इंजिनियर आहे का, एवढ्या एवढ्या कोटीचा टर्नओव्हर आहे का. अरे तुम्ही त्याच्या डिग्रीशी लग्न करताय का त्या माणसाशी लग्न करताय, त्याच्या पैशाशी लग्न करताय का त्या माणसाशी लग्न करताय. ठरवा ना. जशा प्रकारे भोजनाची आवश्यकता ऊर्जा असल्या कारणाने ती पोटाची मूलभूत आवश्यकता आहे, तसं लग्न करणे ही आवश्यकता सामाजिक व्यवहार सांभाळण्यासाठी आहे, परंपरा पुढे चालवण्यासाठी. भगवंताचं भजन करता आपण संसार करत असू तर आपल्याला काहीच दोष लागत नाही. संसार करावा भगवत बुद्धीने. तुकाराम महाराजांनी नाही केला का संसार. कृष्णार्पण वस्तू. खूप कमवलं, तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कोणीच रडणार नाहीये. तुम्ही काय ठेवून गेला त्याच्या मागे लागणार, कारण तुम्ही संस्कार तसे घडवले. तुम्ही प्राथमिकता जेव्हा व्यवहारिक गोष्टींना ज्यादा देणारे, मटेरियलिझमला ज्यादा देणारे, तुमच्या अंती परिणाम पण तसाच असणार आहे. संसार करावा विरक्तपूर्ण. मला एक जण सांगत होते, अरे समर्थ रामदास स्वामी महाराजांनी सांगितलंय संसार करावा नेटनेटका. म्हणलं हो अगदी बरोबर आहे, पण त्या नेटनेटक्याची परिभाषा तुम्ही विस्तृत करा, म्हणजे तुम्हाला हा प्रश्न विचारायची आवश्यकता पडणार नाही. आपलं नेटनेटका काय, आमचं जावई बरं का खूप मोठ्या कंपनीमध्ये, आमचा मुलगा नाही का, आमची सून नाही का, असं करण्यातच जातंय आयुष्य. संसाराची आवश्यकता पुढची पिढी घडवण्याकरिताची आहे आणि त्याच्याकडे आपल्याला लक्षच नाहीये. आमच्या एक शिक्षिका होत्या, एक 1.5 महिन्याआधी त्या परमपद झाल्यात. जबरदस्त मॅथमॅटिशियन, RBI मध्ये स्टॅटिस्टिशियनची जॉब लागली होती. आज 30-40 वर्ष आधीची गोष्ट आहे. पण त्यांनी ती जॉब सोडली आणि त्या इतक्या उच्च कोटीच्या एक महिला म्हणून, एक धर्मपत्नी म्हणून, एक गृहिणी म्हणून, टीचर त्या होत्या, शिक्षिका त्या होत्या, आमच्या शाळेत गणितज्ञ त्या होत्या, पण एक भारतीय महिला म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्ही एवढी सुंदर जॉब सोडली, तुमचं काय करिअर सेट झालं असतं. त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं की मी माझ्या करिअरवरती फोकस केलं असतं तर माझ्या परिवाराच्या करिअरचा वाटोळ झाला असता. माझ्या मुली इंजिनियर झाल्या, डॉक्टर झाल्या, ते त्यांचा संसार व्यवस्थित करत आहेत,
मी त्यांच्या स्वरूपामध्ये माझा करिअर कमवलाय. जोपर्यंत ही भावना पुढच्या पिढीकरितीची आपली तयार होणार नाही तोपर्यंत आपण संसार नीटनेटका करू शकत नाही. माझं सर्वस्व असावं पहिला भगवंताकरिता, मग परिवाराकरिता आणि मग माझ्या स्वतःकरिता. आय एम सेल्फ इंडिपेंडेंट. वुमन एम्पॉवरमेंटची आपण चर्चा करतो, आर्थिकरित्या स्वावलंबी होण्याची विचार करतो. पण 4 पैसे कमवल्यानंतर तुम्ही काय समाज विकत घेणार? या भावनेची जाणीव तितकी आवश्यक आहे. आणि भगवंतानी पुरुष आणि स्त्री त्या त्या विविध गुणांनी भरून बनवलेलं आहे. त्याला आपण एक करू शकत नाही. मला सांगा, आज जर एक करता आलं तर अर्ध नर नारी नटेश्वरचं स्वरूप धारण करण्याची काय आवश्यकता आहे? काय आवश्यकता आहे? स्त्री तत्व हा कोमल तत्व आहे, पुरुष तत्व हा कठोर तत्व आहे. स्त्री तत्व हा वैचारिक आहे, पुरुष तत्व हा व्यवहारिक आहे. मला सांगा, माणूस बाळंत पण करू शकतो का? म्हणजे तो बाळ ठेवू शकतो का? गर्भ आहे का त्याला? मग इक्वॅलिटी कुठे येते सांगा मला? ज्या त्या गोष्टी आहेत ज्या विशिष्ट आहेत, ज्या पुरुषांनाही विशिष्ट आहेत आणि ज्या माता भगिनींनाही विशिष्ट आहेत, आणि त्या त्या जीवनशैलीचं पालन केल्यास आपण धर्मपती अथवा धर्मपत्नी बोलावून घेण्याचे अधिकारी होऊ. काही ऐतिहासिक उदाहरण आहेत, ते पाहून मग आपण आजच्या चॅलेंजेसना पाहून सत्राला पूर्ण करूया. माता भगिनींची जबाबदारी ही कधी पण अधिक असते आहे, इतिहास गवाह आहे. आपण म्हणताना कसं म्हणतो बरं? सीताराम, राधा कृष्ण, उमा महेश. शिव पार्वती म्हणतात, पण उमा महेश, लक्ष्मी नारायण का प्राधान्य दिलेलं आहे? विचार केला पाहिजे. काय वाटतं आपल्याला? शक्तीचा जो स्वरूप आहे का, आदिशक्तीचा जो स्वरूप, ते मातृत्वाच्या बुद्धीनेच पाहिलेला आहे. जो असंख्य ऊर्जेचा गोळा आहे, ज्याच्यामधून क्षीरसागरवरती क्षीरसागरच्या समुद्रामध्ये शेषनागचे नारायण उत्पन्न झालेले आहेत, ते ज्या आदिशक्तीमधून झालेले आहेत ना, ती शक्ती स्वरूप आहे, मातृस्वरूप आहे. त्यामुळे तिचा महत्व कधीही जादा आहे. त्यामुळे आपल्याकडे आता वुमन एम्पॉवरमेंटची चर्चा होत नाही, आपल्याकडे वुमन लेड एम्पॉवरमेंटची चर्चा होते. वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे काय? ती सबला नाही, ती अबला आहे, तिला सबला करा. हे ढोंग आहे, हे थोपलेलं आहे. आणि वुमन लेड एम्पॉवरमेंट म्हणजे काय? नारी शक्ती हे एम्पॉवरमेंटचं प्रतिनिधित्व करणार आहे. किती फरक आहे दोन गोष्टींमध्ये? एकीकडे आपण तिला अबला दाखवतो आणि तिला सशक्त करा असं सांगतो, आणि ती आधीपासूनच सशक्त आहे, आणि आता ती समाजाचं नेतृत्व करणारे, समाजाला एम्पॉवर करण्यामध्ये, या दोन किती वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे वैचारिक दृष्टिकोन असा होण्याची आवश्यकता आहे वुमन लेड एम्पॉवरमेंटचा. याचे अनेक उदाहरण आपल्या इतिहासामध्ये आहेत. मागच्या काही 100 वर्षापासून, मागच्या काही 1000 वर्षापासून, मागच्या काही लाख वर्षांपासूनचे आपण एक एक दोन उदाहरण पाहतो. कोणी हे सांगावं की जिजाऊ मातांना युद्धामधलं काय कौशल्य माहित नव्हतं? सर्व कौशल्य माहित होतं. मग मला माझं करिअर करायचं, इतिहासात माझं नाव नोंदवायचं आहे, म्हणून शहाजी तुम्ही घरी बसा, शिवाजी तुम्ही घरी बसा, आणि मी जाऊन युद्ध करते, हा धर्मपत्नीचा रोल झाला असता का? धर्मपत्नीचा विशेष रोल हा घराच्या बॅकड्रॉप मधला आहे. परंपरागत स्त्री प्रजाती किंवा स्त्री स्वभावाने तिचा जो रोल आहे तो बॅकबोनचा आहे. एखाद्या घरामधली माता भगिनी दुर्दैवाने जर का देवाघरी गेली तर तो घर कोसळतो, ते सगळे विरान होतात, ते सगळे अनाथ होतात. ते सगळे का बरं?
मूळ कारण हेच आहे. शरीरामधला आत्मा काढून गेल्यानंतर तो शरीर राहतो का, तशी त्या धर्मपत्नीची भूमिका घरामध्ये राहते. त्यामुळे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्यादा उदाहरण हे धर्मपत्नीचे आहे. अ मॅन लर्न्स, ओनली वन पर्सन लर्न्स. अ वुमन लर्न, टू फॅमिलीज लर्न, द होल सोसायटी लर्न्स. त्यामुळे धर्मपत्नीची जबाबदारी पण ज्यादा आहे आणि तिचे अधिकार पण ज्यादा आहे. आपल्याकडे अनेक अशा शासिका झालेल्या आहेत ज्यांनी राज्य चालवलेलं आहे. आपल्या सर्वांना अहिल्याबाई होळकरांचं नाव माहिती आहे. त्या राजमाता का झाल्यात? धर्मावरती चालल्यात म्हणून शासन करू शकल्यात. त्याने काय म्हणून लग्न केलं होतं? माझा नवरा नाही का खूप मोठा राजा आहे किंवा खूप मोठा राजकुमार आहे, या भावनेने झालं होतं का? शिवलिंगाला घेत त्याने सगळं काम केलेलं आहे. त्यांची ओळख त्यांचे पतिदेव किंवा सासरवा नाहीये, त्यांची ओळख महादेव आहेत. त्यामुळे धर्मपत्नी. संत मीराबाईचं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. राणाशी लग्न झाला, पण बालकाळीच त्यांचं लग्न झालं ते श्रीकृष्णासोबत, त्या खेळच्या खेळणीमध्ये. संसार करत पण अलिप्त राहत. कितीही त्रास झाला तरी त्या मार्गावरून त्या सरकल्या नाहीत. मग तो संसार नाही का? कोण म्हणते संसार अडचण आहे म्हणून? त्या खऱ्या धर्मपत्नी. अशा जितक्या उदाहरणांना आपण पाहू, आपल्याकडे पंचसतींचं उदाहरण दिलं जातं. त्या कोण कोण? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. ह्या एकेकाची एक एक विस्तृत कथा आहे. अहिल्याबाईंना ज्या गौतम ऋषीच्या पत्नी होत्या, तर इंद्राने छळून त्यांच्यासोबत भोगविलास केला. श्राप भेटला. श्राप भेटल्यानंतर स्पष्टीकरण त्यांनी काय दिलं का? सहिष्णू होत्या, कारण तिचं परम कल्याण त्याच्यामध्ये होतं की भगवंताचे चरण तिच्याकडे चालून येणार होते आणि तिचा उद्धार करणार होते. एवढा पेशन्स आजच्या माता भगिनींमध्ये किंवा समाजामध्ये इन जनरल आहे का? लगेच आपण उभे टाकतो, असं नाही तसं, हा अन्याय झाला, हा झाला, ता झाला प्रकार. धर्मावलंबन केल्यानंतर आपला अनिष्ट कधी होऊ शकत नाही. जोपर्यंत ही भावना आपल्या मनामध्ये दृढ होऊ शकत नाही, तोपर्यंत धर्मपत्नी किंवा धर्मपती या भूमिकेमध्ये आपण खरे उतरू शकत नाही. आणि जोपर्यंत आपण अशा प्रकारचं जीवन जगू शकत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारे आपला कल्याण होऊ शकणार नाही. जसं एखाद्या विद्यार्थ्याचं कल्याण अभ्यास करण्यामध्येच आहे, तसं संसार करणाऱ्या प्रत्येक जोडप्याचं कल्याण धर्मनिष्ठ राहून संसार करण्यामध्येच आहे. द्रौपदीचं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. एक आयडियल गृहिणी म्हणून अभ्यास करण्याचा विषय महाभारतातलं हे पात्र. तिला वरदान काय भेटलं? नारदजी आले. नारदजी नारायण नारायण करत नारदजी आले आणि त्या पाची पांडवांना आणि द्रौपदींना समक्ष उभं केलं. त्यांना म्हणले, मी तुम्हाला एक बिन विचारता सल्ला देण्यासाठी आलेलो आहे. काय सल्ला देण्यासाठी आलोय? ते म्हणे, पत्नी एक आहे, पती 5 आहे. कशावरून? भोगविलासच्या बुद्धीने नाही, आपल्या आईच्या आज्ञेचं पालन करण्याकरिता, तिचं शब्द राखण्याकरिता, धर्म जपण्याकरिता त्यांनी त्या एका पत्नीचा स्वीकार केलेला आहे. आणि त्या पत्नीने पण तितक्याच सन्मानजनक पद्धतीने त्या 5ही पतींचा स्वीकार केलेला आहे. अशा तिचं सती स्वरूप आणि गौण बुद्धी असलेला तो आपला कर्ण तिला चुकीच्या नावाने उद्दिष्टतो भर सभेमध्ये. त्याच्यामध्ये शोभा कोणाची कमी झाली? कर्णाची, द्रौपदीची नाही. द्रौपदी तर महासती झाली.
त्यामुळे धर्मावलंबन करणाऱ्यांचं कधी अनिष्ट होऊ शकत नाही. तर नारदजी त्यांना सांगतात की या एक आहेत, तुम्ही 5 आहात. माया कधी तुमच्या डोक्यामध्ये घुसेल आणि तुमचा अनिष्ट होईल ह्याच्यात कधीच काय सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला 12 महिने जे वर्षातले ते अशा प्रकारे तुम्ही वाटून घ्या की जेणेकरून सर्वांचं समाधान होईल. आणि जेव्हा ती एका भावासोबत 5 पांडवांपैकी एकासोबत जेव्हा ती पत्नी नात्याने राहते तर बाकीच्यांनी तिच्याकडे पत्नी नात्याने पाहू नये असा तुम्ही नियम करून टाका. नारदजी महान विद्वान आणि हे लोक त्यांना मानणारे. म्हटलं ठीक आहे. ते म्हणले खूप चांगलं आहे तुम्हाला. नारदजी त्यांना एक कथा सांगतात. एक राक्षस होता, त्यांनी खूप तप केलं आणि त्याला लग्न करण्याची इच्छा झाली. तर महादेवाला तो मागतो की मला लग्न करायचं आहे. तर ते राक्षस खरं 2 भाऊ असतात आणि त्यांचं एकमेकावर इतकं विश्वास असतं की ते म्हणतात की काही झालं तर आम्ही एकमेकाचा अनिष्ट करू शकत नाही. तर महादेवाला ते वरदान मागतात की आम्हाला अमर व्हायचंय. महादेव म्हणतात तसलं मी काय देत नाही. सगळे उठकीसूट अमर व्हायला लागलेत असं कुठे असतंय का? म्हणतात आपण महादेवांबद्दल अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की जेवढे सगळे महादेवाचे भक्त राहिले ज्यांनी तपश्चर्या केली ते हेच मागतात. रावणाने ते मागितलं, अनेक असे आहेत. तर ते महादेव म्हणतात दुसरं काहीतरी मागा. ते चतुर असतात. ते काय म्हणतात, आमच्या दोघांचं वध आम्ही एकमेकांनी सोडून दुसरं या जगात कोणीच करू शकू नये असं वरदान आम्हाला द्या. म्हणजे थोडक्यात आम्ही अमर राहू. कारण त्यांना एकमेकांवरती खूप विश्वास होता की आम्ही एकमेकाचा अनिष्ट कधी करू शकत नाही. ठीक आहे म्हणतो महादेव, तथास्तु. लग्न करतात ते. त्याच्यानंतर लग्न केल्यानंतर माया स्वरूपिणी, मोह कोणाला सोडतो बघा, माया कोणाला सोडते, त्या देवीच्या मागे एकमेकाला यांनी मारून टाकलं. तशी गती तुमची होऊ नये पांडवांनो म्हणून मी तुम्हाला सतर्क करायला आलोय. माया कधी कोणावरती हावी होऊ शकेल सांगता येत नाही. ठीक आहे. ह्याच्यामध्ये नारदांची भूमिका, सज्जनाला आपोआप मार्ग भेटतो, समोरून तुम्हाला देव सांगायला येतो. आणि पांडवांची भूमिका, तुम्ही धर्मावलंबी असाल तर तुमच्याकडे देव आपल्याला आपोआप मार्ग काढून येतो आणि तुमचा अनिष्ट होऊ देत नाही. अशा त्या द्रौपदीचा व्यवहार असल्यामुळे ती महासती झाली. पंचसतींमध्ये तिचं नाव आहे. सीता मातांबद्दल तर काय सांगावं, आपल्या सर्वांना त्यांच्या 2 महत्वाच्या आयुष्यातल्या प्रसंगांबद्दल ठाऊक आहे. एक, जेव्हा लंकामध्ये राहिल्यानंतर त्यांना अग्निपरीक्षा द्यावी लागली तर एकाही क्षणाचा न विलंब करता त्यांनी अग्निपरीक्षा दिली. त्याच्यामध्ये एक कथा अशी आहे की जेव्हा ते चित्रकूटमध्ये राहत असतात भगवान आणि सीताजी आणि लक्ष्मणजी, तर भगवंत तर रोज यज्ञ करायचे. तर त्या योग अग्नीमध्ये, त्या यज्ञ अग्नीमध्ये सीताजी समाहित होतात आणि त्यांची परछाई राहते. सीताजी या महासती आहेत आणि अख्ख्या जगामध्ये कोणाची ताकद नाही की ते कोणी महासतीला टच जरी करून दाखवावं. तर रावण किस खेत की मुली था कि वो सीताजी का हरण करके ले जाए. आणि त्यामुळे ज्यांना तो घेऊन जातो त्या सीता नसून त्या सीताची परछाई असते. परछाई मूर्तिमंत स्वरूपामध्ये असते. आणि त्या इतक्या दिवशी त्या रावणच्या लंकामध्ये राहतात. त्या परछाईची पण एवढी ताकद आहे, एक तृण असं लावलं तर सगळी अग्नी लागली. सतीची ताकद काय. आणि जेव्हा त्या अग्निपरीक्षा देतात तेव्हा ती त्याच्यामधली त्यांची जी शॅडो आहे ती त्याच्यामध्ये समर्पित होते अग्नीमध्ये. आणि ज्या योगाग्नीमध्ये समाहित झालेल्या सीताजी त्या बाहेर येतात. अशी ती कथा आहे. इतका तेज तप बल असल्यामुळे त्या महासतीमध्ये आहे. दुसरा प्रसंग की जेव्हा त्या गर्भवती असतात आणि भगवंताला लोकांचं ऐकून, कारण ते राजा आहेत,
तर राजधर्म प्राथमिक, राजधर्म प्राथमिक आणि परिवार धर्म नंतर. कारण राजाची प्रजा हा मोठा परिवार, ग्रेटर बेनिफिट फर्स्ट. म्हणून त्यांनी सीताजींचा त्याग केला आणि सीताजींना पण तेवढी समज होती म्हणून त्यांनी तो त्याग स्वीकार केला आणि पुन्हा त्याला उत्पन्न केलं. कुठल्या स्वरूपामध्ये? लवकुश जेव्हा येऊन रामायण सगळी गातात आणि राजसभेमध्ये असतात, खूप मार्मिक प्रसंग आहे. भगवान श्रीराम सिंहासनावरून खाली येऊन सामान्य माणसाच्या श्रेणीमध्ये थांबून सगळी कथा ऐकत असतात. इतकं भावुक प्रसंग आहे आणि इतके सगळेजण तल्लीन होतात की कोणाला हे लक्षातही येत नाहीत की भगवान श्रीराम सामान्यांमध्ये उभे राहून ऐकत. म्हणजे भाव कसा असावा पण धर्मपालन कसं असावं, या दोघांची सांगड. आपण म्हणतो ना मोह आवरत नाही आमच्या संसारामध्ये मन आहे हे आहे. का रामजींना नव्हतं का? सीताजींना नव्हतं का? पण मोह आवरत संसार कसा करावा, धर्मनिष्ठ राहून संसार कसा करावा, ही गोष्ट आपल्याला ह्या जीवनशैलीमधून पाहायला भेटते. आपण एका सत्संगामध्ये याची चर्चा केली की भगवंताचं अवतरण का होतं, तर माणूस म्हणून कसं जगावं, संबंधांचं जतन कसं करावं, ह्याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण देण्याकरिता भगवंत या सृष्टीवरती मानव लीला करतात. आणि धर्मपत्नी आणि धर्मपत्नींनी कसं असावं याचं उत्तम उदाहरण भगवान श्रीराम आणि माता जानकीच्या जीवनातून आपल्याला भेटतं, लक्षात येतं. त्याच्यानंतर तारा. तारा कोण? कोण तारा? ती मागच्या गल्लीत राहते ती तारा का? ह्या तारा म्हणजे वानरराज वालीची धर्मपत्नी. भगवंतांनी वध केलं बर का. वाली नीतिमत्ता विसरला, सुग्रीवची पत्नीला घेऊन गेला, गैरसमज झाल्यामुळे राज्य केलं. पतिदेव जरी असा नालायक निघाला किंवा त्यांनी चूक जरी केली, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला दुसऱ्याची बायको आहे. हीच गोष्ट पुढे मंदोदरीच्या उदाहरणामध्ये सुद्धा आहे. मंदोदरी वारंवार रावणाला समजवते, हे तुम्ही करताय ते अनिष्ट आहे स्वामी. रावण ब्राह्मण कुलातला प्रचंड विद्वान, पण माया हावी झाल्यानंतर नीतिमत्ता परायण न असल्यामुळे विनाशकाले विपरीत बुद्धी. पण तारा वारंवार वालीला समजवते, नाही समजल्यानंतर त्याचा वध होतो, युद्ध होतो, वध होतो. वध झाला तरी पातिव्रत्य धर्माचं पालन तितक्याच तीव्रतेने तिने केलेलं आहे म्हणून ती सत्य आहे. आपल्याकडे काही लोकांनी विचारलं की आम्ही ज्यांना गुरु केलेले आहे ते गुरु असे ते तसे आहेत, आम्ही गुरु बदलले हे ते. गुरु कसा आहे हा त्याचा धर्म झाला, पण तुम्ही गुरुप्रती कसा असावा हा तुमचा धर्म आहे, हा तुमचा कर्म आहे आणि तुमच्या कर्माची नोंदणी तुमच्या खातेवहीमध्ये होणार आहे. दुसरा काय करतो ह्याचं तुमचं काहीच घेणं देणं नाही आहे. जोपर्यंत आपण असे धर्मनिष्ठ होणार नाही तोपर्यंत आपलं आत्मकल्याण होणार नाही. त्यामुळे संसार करताना कशा प्रकारे ह्या सतींचं उदाहरण आपल्या जीवनामध्ये धर्मपत्नींनी अवलंब करावं जेणेकरून धर्मपती आपोआप सरळ होतील, हे शिकण्यासारखं आहे. एक प्रसंग मला असाही आठवतो. एक राजकन्या असते, राजाला प्रेरणा होते. आपल्याकडे तसं वर्णसंकरचं मान ठेवता त्या त्या वर्णामध्येच लग्न करण्याची परंपरा आहे. ब्राह्मणांकडचं ब्राह्मणांमध्ये होतं, वैश्यांमधलं वैश्यांमध्ये होतं, शूद्रांचं शूद्रांमध्ये होतं, क्षत्रियांचं क्षत्रियांमध्ये होतं. पण राजाच्या मनामध्ये प्रेरणा झाली की आपल्या राजकन्येचं लग्न एका विद्वान ब्राह्मणाशी व्हावं. त्या ब्राह्मण देवताकडे ते पत्र पाठवतात, अशी अशी आमची इच्छा आहे. उत्तर पत्र पाठवलं जातो, या या ठिकाणी या या वेळी या या आश्रमात आपण यावे. परीक्षा कशी असावी? आपण या सत्राच्या अगोदर जे एक प्रश्न उभं केलं होतं त्याचा हा याच्यात पार्शल उत्तर आहे की एवढी मॅच्युरिटी जर असेल तर त्यांनी स्वतंत्र निर्णय घेऊ शकावं, पण नसेल तर निश्चित सोबत ज्यांनी ज्यादा पावसाळे पाहिलेले त्यांचंही ऐकावं. तर महर्षींच्या त्या ऋषींच्या आश्रमात ते
राजा, राणी आणि राजकन्या येतात. आल्यानंतर आपल्याकडे परंपरा आहे, राजा आणि संतकडे किंवा ऋषीकडे, मुनीकडे कधी रिकामा हात जाऊ नये. आणि व्यवस्थेमध्ये, सामाजिक व्यवस्थेमध्ये ऋषी मुनींचा मान जादा असल्यामुळे राजा त्यांच्यासाठी भेटवस्तू घेऊन जातो. भेटवस्तू घेऊन गेले, सगळं झालं. ऋषी प्रचंड विद्वान होते. आल्यानंतर राजाला आसनस्थ होण्यासाठी सांगितलेलं आहे. आसनस्थ झाल्यानंतर राजा बसला, राणी बसली. राजकन्या विचार करते, माझे होणारे पतिदेव खाली बसलेले आहेत, मला आसनस्थ होण्यासाठी सांगत आहेत. मी जर पातिव्रत्य धर्माचं पालन करत असेल तर मी आसनस्थ कशी व्हावी, कशा रीते मी व्हावं आसनस्थ. पहिला मुद्दा. दुसरा विपरीत मुद्दा काय, त्यांनी मला आज्ञा दिलेली, आग्रह केलेला आहे, तर मी ते कसं टाळावं. अशा या द्वंद्वामध्ये चतुर विद्वान असा उत्तर ती तिथे अंमलबजावणी करते. काय करते, त्यांनी आज्ञा केलेली आहे म्हणून ती हात आपला त्या आसनावर ठेवते आणि ते खाली बसलेले आहेत म्हणून ही खाली बसते. एवढी जर का निवडण्याची मॅच्युरिटी आजच्या कार्ट्या कार्टींमध्ये असेल तर त्यांनी स्वतंत्र निर्णय घ्यायला हरकत नाही. पण स्वभाव न पाहता, गुणधर्म न पाहता, बाह्य वैभव पाहून, जे आज आहे आणि उद्या नाही, कोट्यावधींची कंपनी उद्या लॉस मध्ये जाऊ शकते ना. सूर्यवंशम चित्रपट सगळ्यांना ठाऊक आहे. कल का हिरा आज का हिरा लाल हो गया किंवा त्याचं जे काही नाव असेल ते वैभव संपन्न झाला, काही सांगता येत नाही. आणि कालचा अमुक अमुक एखादा, नाव घेण्याची आवश्यकता नाही, खूप मोठा व्यवसायी होता आणि आज तो शून्य झाला, असंही व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे निवडताना चरित्र पहावा, चित्र नाही. निवडताना चित्र नाही, चरित्र पहावा. किती पॅकेज कमवतो त्यापेक्षा ज्या पॅकेज मध्ये आहे तो कसा राहतो हे पहावं. आवश्यकता याची आहे. मूळ कारण काय, मूळ उद्दिष्ट काय, आपण का लग्न करतोय ह्याचा वैचारिक वैभव करण्याआधी असावा. आणि असे आपल्या शास्त्रांमध्ये अनेक प्रसंग आहेत. वटसावित्रीची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. कसा वेळ असावा, कसे प्रयत्न असावे की यमराजाच्या चंगुलमधून पुन्हा आणण्याचं सामर्थ्य असावं. एक अजून सुंदर उदाहरण मला आठवतं. महाराष्ट्राच्या धर्तीमध्ये प्रामुख्याने दत्त भगवंताचं खूप महात्म्य आहे. तसं मला कन्याकुमारीकडे सुचिंद्रम पासून ते उत्तर भारतापर्यंत जे आपले नागा साधू राहतात सर्वांमध्ये दत्तात्रय 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 इक्वली एकदम सगळीकडे ते प्रगल्भ आहेत. कारण तो दत्त भगवंताचा असा अवतार आहे की ज्याचं पुन्हा निजधाम देण्याचं कुठे काही स्टोरीज नाही. नित्य अवतार आहे तो, नित्य अवतार. भगवान श्रीराम वैकुंठ गमन करतात, भगवान श्रीकृष्ण गोलोकला जातात. प्रत्येक अवताराचं समापन कुठेतरी आहे. परंतु दत्त अवतार हा नित्य अवतार आहे. आणि या नित्य अवतारामध्ये आपल्याला कथा त्याची खूप जबरदस्त आहे. कथा अशी आहे की अनुसूयाजी त्यांच्या माता, अनुसूयांची परीक्षा घेण्याकरिता ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्याकडे भिक्षा मागण्यासाठी येतात. आणि भिक्षा मागताना ते अट ठेवतात की देवी, तुम्ही नग्न अवस्थेमध्ये आम्हाला भिक्षा दिली तर आम्ही भिक्षा घ्यावी. त्यांच्या समोर हा अति महत्व प्रश्न की ब्राह्मण देवता स्वरूपात या ब्रह्मा विष्णू महेशांची मागणी आहे, पण मी पातिव्रत्य धर्माचं पालन करणारी आहे, तर मी नग्न अवस्थेत परपुरुषाच्या समोर कसं जावं. प्रचंड विद्वान होत्या त्या. आपल्याकडे अनेक ऋषी, म्हणजे बऱ्यापैकी जे ऋषी आहेत त्यांच्या ऋषी माता सुद्धा आहेत. तुम्ही कोणाचंही उदाहरण घ्या, अत्रेय ऋषींचा घ्या, वशिष्ठांचं घ्या, कोणाचंही घ्या. तर या अत्रि ऋषींच्या
धर्मपत्नी अनुसूया विचार करतात कसं करावं, आणि त्यांना आग्रह करतात की मी तुम्ही सांगितल्या पद्धतीने भिक्षा द्यायला तयार आहे, पण तुम्ही बालस्वरूपामध्ये भिक्षा मागावं. आई बालकाला थनामधून दूध देते, पण तोच मुलगा मोठा झाल्यानंतर देते का? बालस्वरूपामध्ये त्याच्या डोक्यामध्ये माया घुसलेली नसते. भगवंताभिमुख तो बालक असतो माताच्या गर्भामध्ये, आणि या जगाचं भूत त्याच्या डोक्यामध्ये घुसेपर्यंत. एकदा का तो समाजाभिमुख झाला, व्यवहाराभिमुख झाला, जगाभिमुख झाला आणि भगवंताच्या विमुख झाला की त्याच्या मनामध्ये पाप पडतो. आणि जी आई त्या बालकाला आपल्या थनामधून दूध पान करते, ती नंतर त्याला मांडीवर सुद्धा बसवत नाही, कारण मर्यादा राहते. आणि म्हणून बुद्धीचा उपयोग करून धर्मपत्नी राहिल्याने, धर्मनिष्ठ राहिल्याने त्यांना ही युक्ती सुचली, आणि त्या या सांगतात की आपण बालक रूप धारण करावं. तिघेही बालक रूप धारण करतात, तिघांनाही भिक्षा देण्यात येते, आणि हे तिघही बालक स्वरूपामध्ये त्यांच्या अंगणमध्ये खेळत आहेत. तर यांच्या रिस्पेक्टिव्ह धर्मपत्नी त्यांच्या निजधाममध्ये व्याकुल होतात. याचिकेचं स्वरूप घेऊन भिक्षा मागायला येतात. या पातिव्रत्य धर्माचं पालन करण्याची ही ताकद आहे की या तिन्ही लोकांचं, तिन्ही देव जे सगळं संचालन करतात, त्यांना आपल्या अंगणामध्ये बालक म्हणून खेळायला लावायचं, हे या पातिव्रत्य धर्माचं पालन करण्याचं परिणाम आहे. इतकी ताकद आहे. प्रार्थना करतात की आम्ही व्याकुल होतोय, तर ते म्हणतात आता हे माझे बालक झालेत, तुम्ही ओळखून घ्या कोण नारायण आहेत, कोण शंकर आहेत आणि कोण ब्रह्मा आहेत. मुलं बाळ तर सगळे एकसारखेच दिसतात. हॉस्पिटलमध्येच वेगळे ओळखू शकत नाही एवढी सगळी सोय असून तर तेव्हा तर काहीच नव्हतं. तिघांना प्रश्न पडतो बरं का, खूप मोठी समस्या निर्माण होते. हे देवता लोक खूप चालाक असतात बरं का, खूप स्वार्थी असतात. इंद्राला दिसलं की कोणी ज्यादा तप करायला लागलंय, लगेच त्याच्यावर षड्यंत्र करतो. या विचार करतात, निवडून घ्या म्हणे. कसं निवडावं? कोण ब्रह्मा, कोण विष्णू, कोण महेश? आणि म्हणून विष्णूंचा अंश म्हणून दत्तात्रेयांचं अवतरण झालेलं आहे. भगवान शिवचा अंश म्हणून दुर्वासा ऋषींचा अवतरण झालेलं आहे, आणि ब्रह्माजींचा अंश म्हणून चंद्रमाचं अवतरण झालेलं आहे. आणि मग ते तुम्ही घेऊन जावा असं ठरलेलं आहे. अशा ह्या पातिव्रत्य धर्माचं पालन करण्याचं प्रचंड मोठं परिणाम आहे, प्रलयंकारी परिणाम आहे. परिणामच माहित नाही, स्टोरीज माहित नाही, पार्श्वभूमीच माहित नाही, तर त्याचं पालन कशाला मी करणार बाबा? डॉक्टर भरपूर पैसा कमवतो बरं का, खूप आहे इन्कम, सेटिंग भरपूर आहे म्हटल्यानंतर 25 लाख पोरं परीक्षा देतात ना दरवर्षी. ते काय सेवा करायला देतात का? परिणाम दिसल्याशिवाय माणूस चमत्काराशिवाय नमस्कार करत नाही. जोपर्यंत हे धर्मपती आणि धर्मपत्नीचे उदाहरण जगासमोर जाणार नाही, तोपर्यंत त्याचं अनुकरण करण्याचा प्रश्नच नाही. अल्पमती अल्पबुद्धी राहून धर्माचा लोप करण्याचं काम आजच्या काळात अनंत चालू आहे. अजून एक उदाहरण मला ह्या मागच्या काही शतकांमधलं आठवतं. मगाशी चर्चा करताना वर्णन झालं आपल्याला आदिशंकराचार्य भगवान सगळ्यांना ठाऊक आहे. आदिशंकराचार्य भगवंताच्या एकदम अल्पशा या आयुष्यामध्ये खूप सारं काम झालेलं आहे. ही क्रिस क्रॉस्ड इंडिया मेनी अ टाइम्स लाईक एनिथिंग. त्याच्यामध्ये त्यांचा सामना वाराणसीमध्ये मंडन मिश्रांशी झालेला आहे. त्या काळाचे प्रचंड विद्वान असे, आणि त्याच्यासोबत जो हारला शास्त्रार्थामध्ये त्यांनी जलसमाधी घ्यावी असं काय 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 सगळं असावं. अति कधी चालत नाही, आणि भगवंत बरोबर त्याचा सोय करून ठेवतो त्याची. शास्त्रार्थ झाला,
शास्त्रार्थ कसा झाला? मंडन मिश्र आणि आदिशंकराचार्य भगवंताचं जेव्हा शास्त्रार्थ झालं तर त्याची पत्नी तिथे जज म्हणून थांबलेली आहे. अशा त्या मंडन मिश्राचा त्याच्यामध्ये त्याचा पराभव होतो, त्याच्यानंतर ते संन्यास ग्रहण करतात वगैरे वगैरे सगळी कथा आपल्याला ठाऊक आहे. अशा त्या विद्वान मंडन मिश्राचा एक विद्यार्थी म्हणजे वाचस्पती मिश्र. वाचस्पती मिश्र यांनी शांकर भाष्य ह्याच्यावरती खूप काम केलंय, टीका लिहिलेली आहे. आणि शंकराचार्य परंपरामध्ये या शांकर भाष्याचा अभ्यास केल्याशिवाय, ती टीका त्यांनी जी लिहिलेली आहे त्याचा अभ्यास केल्याशिवाय कोणी त्याचे बोलायचं साहस करत नाही. इतकी महत्वाची ही टीका आहे. ह्या टीकेचं महत्व काय? कथा अशी आहे की आधीपासून शास्त्र त्याचं टीका या सगळ्या कामामध्ये असल्यामुळे घरच्यांना वाटलं काय करतो का नाही म्हणून त्याचं लग्न लावून टाकलं. आपल्याकडे आधी असं काहीतरी करायला लागलं म्हणून लग्न लावायचे, आता असं काही करू नये म्हणून लग्न लावतात. हा वेळेचा फरक आहे. लग्न लावल्यानंतर त्यांना काय संसारामध्ये विशेष रस नव्हता, आपल्या कामामध्ये इतके ते मग्न होते. एवढं माहित होतं की आपली एक धर्मपत्नी आहे आणि ती धर्मपत्नी इतकी सतर्क होती, इतकी अलर्ट होती की माझे पतिदेव काही महत्वाच्या कार्यामध्ये आपलं आयुष्य घालवत आहेत, तर माझं परम कर्तव्य आहे की मी त्यांचं साथ द्यायला पाहिजे. त्यांची खूप सेवा करते ती. आणि त्यांची जेव्हा टीका पूर्ण होते तेव्हा एके दिवशी त्यांना हे लक्षात येतं, अरे ही आपली गृहिणी आहे, ही आपली भार्या आहे. तिला ते विचारतात, अगं भार्ये, तुझं नाव काय आहे ग? एवढे वर्ष एकत्र राहिल्यानंतर आपल्या कामामध्ये इतके व्यस्त आणि डेडिकेटेड असल्यामुळे बाकी सगळं तर लांबच राहिलं. इतकी सेवा करते, 2-4 टाइम जेवायला घालते, सगळी व्यवस्था करते. ते तिला विचारतात मर्यादापूर्ण, अगं भार्ये, तुझं नाव काय आहे ग? तर अमुक अमुक हिला भामती असं म्हणतात, असं ती उत्तर देते. तिने पातिव्रत्य धर्माचं पालन केलं. त्याचं परिणाम हे झालं की त्या संपूर्ण टीकेमध्ये ज्ञान हे वाचस्पती मिश्रांचं असलं तरी त्या ग्रंथाचं नाव भामती असं ठेवण्यात आलं. हे पातिव्रत्य धर्म पालन करण्याचं धैर्य आणि पेशन्स ठेवण्याचा परिणाम आहे. असे उच्च कोटीचे उदाहरण राहिल्यानंतर मला सांगा, मी पण लाख रुपये कमवते, तू पण लाख रुपये कमवतो, बघ काय फरक पडते असं आज म्हणणारे आहेत. का म्हणणारे आहेत? कारण बॅकबोनची जी भूमिका आहे ती लक्षात येत नाही. अहंकार जागृत होतो. त्या अहंकार जागृतीमुळे धर्म बाजूला राहतो आणि ती भोगपत्नी, कामपत्नी अशी होऊन बसलेली आहे. अशा या उदाहरणांना ऐकल्यानंतर ही जर का वैचारिक संपन्नता एखाद्या कार्ट्या आणि कार्टीमध्ये येत असेल तर त्यांनी व्यक्तिगत निर्णय घ्यायला हरकत नाही. राजधर्म पालन करता, विवाह धर्म पालन करता, आपला मान राखता कशा प्रकारे जगावं, तर आपल्याला राणी पद्मावती आणि कर्णावती यांचे झालेले जोहर आणि यांचा समर्पण हा इतिहास मुळीच लक्षात, म्हणजे मुळीच बाजूला ठेवता येत नाही. पहिल्या लक्षात येण्याचं काम आहे की कसं त्यांनी मर्यादेचं पालन केलेलं आहे. आज होईल का असं? दुर्दैवी परिस्थितीने एखाद्याच्या मालकांचं दुर्दैवी हे झालं, अंत झाला. लगेच 6 महिन्याच्या आतच आपलं सेटलमेंट होऊन जातं पुढची. प्रेम कसा असावा? पादार्थिक नसून, व्यवहारिक नसून मनाचा असावा. असा असावा की जसा गोपींचा भगवंतावरती होता. त्या ज्ञानाला कुठेतरी प्रश्नचिन्ह पडावा म्हणून भगवंत उद्धवला
वृंदावनला पाठवतात. प्रेमाचं स्वरूप काय ते भ्रमरगीतमध्ये भागवतमध्ये वर्णन येतं सगळं. असा प्रेम जर का पती पत्नीमध्ये असेल तर ते धर्मपती धर्मपत्नी आहेत. फक्त ते कपल डान्समध्ये नाचण्यापुरतं आणि पेपर डान्स करण्यापुरतं जर का त्यांचा व्यवहार असेल तर त्यांना कुठल्याही अर्थाने आपण धर्मपती अथवा पत्नी म्हणू शकत नाही. आणि संसार असावा, संसार होण्यासाठीच आपली उत्पत्ती झालेली आहे का नाही? मनुराजा का बनवण्यात आले? मानवदेह का देण्यात आलं? संसार करण्यासाठीच. पण भगवत बुद्धीने आपण कसे संस्कार करतो त्याच्यावरती आहे ना सगळं निर्भर. कसे संस्कार करतो म्हणजे काय? म्हणजे असं, कर्दंब मुनी आणि देवहूती माताने 10,000 वर्ष तप केल्यानंतर कपिल मुनी सारखे उच्च कोटीचे पुत्र त्यांना प्राप्त झाले. 10,000 वर्ष सोडावं, 10 दिवस तर आपण तप करतो का? विचार करतो का? प्लान करतो का? आपल्याकडे हे पण एक संस्कार आहे. गर्भाधान संस्कार आहे का नाही? का संस्कार आहे? कारण आपण त्याला भोग पद्धतीने पाहतच नाही, आपण त्याला जीवनाचं एक संस्कार म्हणून पाहतो. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा धर्ममय होण्याची आवश्यकता आहे. तर धर्मपती आणि धर्मपत्नीची व्याख्या सुलभ आणि सरळ होईल. स्वयंवर पद्धती ही त्यामुळे होती कारण त्यावेळेसच्या कार्ट्या कार्टींना तेवढी समज होती. आज आपण सोडावं तर ह्यानी डिग्री, अहो ते डिग्री विग्री पण लई लांबचं झालं. ते काहीतरी ऐकलं मी, ते ऑनलाईन मॅट्रिमोनियल काय तर चालतं म्हणे. ते फोटो बघून ठरवतात. ते फोटो पण सगळ्यामध्ये ते भारतीय पोशाखमध्ये फोटो घालायचे, मग पॅन्ट शर्टमध्ये फोटो घालायचे, मग अजून चड्ड्यामध्ये फोटो घालायचे आणि ते अर्ध वर्ध सगळं म्हणजे सगळ्या पोजमध्ये जायचं. ते हा व्यवस्थित लुळा पांगळा तर नाहीये ना, सगळं आहे ना, हे असलं सगळं आभासी जग चालू आहे. आभासी जगामध्ये खरा सुख कसा भेटेल? आभासी जगामध्ये आचार विचार संपन्नता कशी भेटेल? त्यामुळे आपलं भविष्य आपल्याला नीट करायचं असेल तर आपल्या इतिहासाला थोडंसं हलवून पाहण्याची आवश्यकता आहे. जगामध्ये विदाऊट गेन, विदाऊट पेन देयर इज नो गेन. बिना तप केल्याच्या आपल्याला चांगले परिणाम भेटणार नाहीये. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न या पुत्रांची प्राप्ती त्यांना यज्ञ केल्यानंतर झालेली आहे, अनुष्ठान केल्यानंतर झालेली आहे. कर्दंब ऋषींनी भगवंताकडे तप केलंय पुत्र प्राप्तीसाठी. काय पाहिजे? चांगला पुत्र पाहिजे, तुम्ही यायला पाहिजे. मग तो भगवान कपिल मुनीच्या स्वरूपामध्ये अवतरतो. असे ते कपिल मुनी की ज्याच्या कपिलोख्यानाने तिच्या मातेचं कल्याण झालेलं आहे. भागवत मध्ये वर्णन आहे त्याचं. असे सुपुत्र सुपुत्री जर आपल्याला करायचे असतील तर आपला संसार हा संस्कार पूर्ण असावा. संसार जर संस्कारहीन असेल तर धर्म विरुद्ध कार्य आपल्या हातातून घडणार आहे. आणि धर्म विरुद्ध कार्य घडल्यानंतर माणसाचं मुळीच कल्याण होऊ शकत नाही. त्यामुळे नुसतं तीर्थाटनच्या नावावर पर्यटन करणाऱ्या आजच्या माझ्या युवा मित्र मैत्रिणी भाऊ भगिनींना एक आव्हान आहे की त्या जागेचं थोडं इतिहास हलवून पाहावं, पानं पलटून पाहावं आणि मग त्या दृष्टिकोनातून त्या स्थानाचं टनटन टनटन करावं. म्हणजे आपलं तिथे जाणं सार्थक होईल. त्या वास्तूचा संस्कार आपल्यावरती होईल आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनाचं कल्याण होईल. आपलं आयुष्य संस्कारवान होईल, धर्मनिष्ठ होईल आणि आपलं परम कल्याण होईल असं मला वाटतं. तर अशा विस्तृत चर्चेनंतर आपण भगवत कृपेने हे सगळं करतोय. त्यामुळे पुन्हा एकदा त्या भगवंताला राम राम म्हणता आपण कीर्तन करून 1 मिनिटाचं आजच्या सत्राला पूर्ण करूयात.
जय जय राम कृष्ण हरी, 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 कुंडलीक वरदे श्री हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय, संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज की जय, संत शिरोमणी श्री सुब्राय महाराज की जय, सब संतन की जय, सब भक्तन की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, बोलो सनातन परंपरा की जय, अखंड भारत की जय, गौ माता की जय, भारत माता की जय, आज के आनंद की जय, जय जय जय। नमः पार्वती पते, हर 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 महादेव। कालखंड पोहोचला का बघायचा. आत्ताचं जग बघताना मागचं 10,000 वर्षाचं मिळून काय मिळणार आहे असा प्रश्न खूप जणांना पडतो. कशात मागचं काढतात खूप जण म्हटलं काय मागचं काढून आत्ताचं बोल. तात्पुरतं छोटे छोटे आनंद बघा, भौतिक बघा. भौतिक बघा, आत्ता काय पाहिजे पिझ्झा पाहिजे खा, आत्ता काय पाहिजे घर पाहिजे, गाडी पाहिजे, द्या करा राहा छान. कशाला होते बाकीचा विचार करता, कटकट कशाला करता असेही प्रश्न विचारले जातात. पण हे छोटे छोटे आनंद आहेत ना, आनंद आहे त्याच्यात काही प्रश्न नाही. खुर्ची घ्यावीशी वाटते आणि खुर्ची छान वेगळी आपण दुकानात जातो घेऊन येतो. खुर्ची घेतल्यानंतर त्याच्यात बसलो की त्याचा आनंद संपतो. आता पुढचं काय, मग पुढं काय, गाडी पाहिजे, गाडी घेतो त्याच्यासाठी लोन काढतो, प्रक्रिया करतो, सगळं करतो. गाडी घेतो, त्याला कुठल्या तरी मंदिरात जातो, एक हार घालून येतो, पेढे आणतो, पेढे वाटतो, आम्ही गाडी घातली, आम्ही गाडी घातली, आम्ही गाडी घेतली, आनंद संपला. ह्या छोट्या छोट्या आनंदातले आनंद आपण क्षणिक स्वरूपाचे भोगतो, पण तो आनंद कायम स्वरूपाचा टिकत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, शाश्वत आनंद कोण देतं त्याच्याजवळ बसावं लागेल. शाश्वत आनंद देणाऱ्याच्या जवळ बसल्याशिवाय या गोष्टी आपल्याला उमजणार नाही, कळणार नाही. आणि त्याच्यासाठीचा खूप चांगला एक तास जेव्हा बोलावं लागतं त्यावेळी 24 तासाचं रक्त खर्च होत असतं. इतका अभ्यास करावा लागतो. ह्या अभ्यासातून नाही. आणि हा अभ्यास आपल्याला समोर मांडत केले तो, आणि त्यांनी आपल्याला, ते स्वतःही डॉक्टर आहे, मेडिकल शास्त्रात आहे, आज शिकतायत, पुढचंही शिकतायत. पण ते करत असताना सुद्धा या डॉक्टरांना आपण देव म्हणतो. कुठं म्हणतो? हॉस्पिटलमध्ये. आपला माणूस आजारी पडलं की म्हणतो देवा तुम्हीच डॉक्टर, तुम्हीच देव आहे, तो जरा काहीतरी करा. आणि अशा 24 तासाचं रक्त खर्च होत असतं. 24 तासाचं रक्त खर्च होत असतं. आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं, शाश्वत आनंद देणाऱ्याच्या जवळ बसावं लागतं. शाश्वत आनंद देणाऱ्याच्या जवळ बसल्याशिवाय या गोष्टी आपल्याला उमजणार नाही, कळणार नाही. आणि हा
डॉक्टरनी आज आपल्याला 10,000 वर्षापूर्वी दिलं आणि सगळं उलगडलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की जी आजही आपल्याला मान्य करावी लागते, बाई हा घराचा कणा आहे. धर्मपत्नी ज्यावेळेस असते त्यात आपोआप धर्मपत्नी तयार होतात. व्हावं लागतं, नाईलाजाने पण व्हावं लागतं. त्यामुळे घरची स्त्री कशी असली पाहिजे, तिने कसं जगलं पाहिजे, तिने घराचा आधार कसा झाला पाहिजे, तिने वेळेला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे त्याचं सगळं शास्त्र उलगडलं. आणि त्यामुळे इथं सगळे आपण एक 50-55 वर्षाच्या पुढची माणसं हे सगळं ऐकतोय. हरकत नाही, कारण आपल्याला पण लागणार आहे ना. एक मुलगी सोडली तर बाकी तरुण कोणी दिसत नाही. पण हे घरी जाऊन सांगा, तुमच्या सुनांना सांगा. आज मला काही मुली समोर दिसत होत्या, तुझ्या इथं असायला पाहिजे होतं असं सारखं वाटत होतं. अनेकांची नावं मी सांगू शकते. पण तुम्ही सुद्धा आज हे नक्की आता एक महिनाभर काम करा की बाई कशी असली पाहिजे, ती घरचा कणा कसा व्हायला पाहिजे, तुम्ही कसं जगलं पाहिजे ह्याचा सगळ्यांना सांगत सुटा. हे सगळी उदाहरणं सगळ्यांना सांगत सुटा. रोज एका व्यक्तीला आपण हे जर उदाहरण सांगितलं तर 30 माणसांच्यापर्यंत, आणि आत्ता एक जर 30-35 जण असो तर 30-35 गुणिले 30 इतक्या जणांपर्यंत आपण पोहोचू शकणार आहोत. हा सगळा व्याख्यानाचा सत्संगाचा भाग तुम्हाला यूट्यूबवर दिसणार आहे, फेसबुकवर दिसणार आहे. तुम्ही तो दाखवू शकणार आहे. हे वाचा, कुठच्या ग्रुपना पाठवा, सगळ्यांना पाठवा. हे असं झालं, हे मठात असं झालं आणि मी गेले होते, तुम्ही पण या. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण हे तुम्ही आम्ही जगलेले आहोत. जगलो, जीवन पहिली अंतिराकडे निघालो आपण. पण आज आपली राष्ट्राची हाक आहे की पुढची पिढी तयार केली पाहिजे. नाही तर काय होणार आहे ज्याचा त्यांनी फक्त विचार करा. म्हणून पुढच्या खेपेला येताना आपल्याबरोबर एखाद्या तरुणाला, एखाद्या बस मला जास्त आपण खुर्च्या मांडू नाही तर माझं सतरंजी टाकतो, पण एखाद्या तरुणाला, एखाद्या तरुणीला आणि 30 दिवस 30 जणांना सांगा, बोला. हे बोलण्याने खूप मोठं काम होणार आहे. रोहितचे आभार मानणार नाहीये, कारण तो हे असे ज्वलंत प्रश्न घेऊन निघाला आणि त्याच्यासाठीच त्याचं आयुष्य आहे. तरी ठरवून टाकलं माझं आयुष्य मी सगळ्यांना, मी माझं भलं झालेलं आहे, मला जे मिळवायचं होतं ते मिळालेलं आहे. आता मला सगळ्यांना मला जे मिळाले ते द्यायचं आहे, वाटायचं आहे. याच्यासाठी तो कटिबद्ध आहे. डॉक्टर रोहित कटिबद्ध आहे. त्यामुळे त्यांनाही आपण साथ दिली आहे. आणि भारत मातेचा जो आहे आक्रोश आहे, भारत माता जे मागती आहे ते आपण देण्याचा आपल्याकडे प्रयत्न करू. आपण सगळं काही देऊ शकणार नाही, पण आपल्याला जे शक्य आहे ते आपण देऊ शकतो. त्यामुळे 30 जणांपर्यंत पोहोचायचं. फेसबुक आणि यूट्यूबवरून सगळ्यांना पुढं पाठवायचं. हे वाचा, हे वाचा, हे वाचा, हे ऐका, हे ऐका, हे ऐका. जसं कोणीतरी आपल्याला सांगतं संगम सिनेमा फार छान आहे बघायला, सगळे धडपडत जातात. सेल लागलाय, चाल्या घेऊन सगळे धडपडत जातात. तसं सतत जर हाही अभिषेक झाला तर या कमीत कमी आपल्याला सारखंच म्हणतात म्हणून तरी ऐकायला लागतं. आणि ऐकायला लागता हळूहळू ह्या खुर्च्या आपल्याला सोडायच्या आहेत. आपल्याला खुर्च्यात बसायचं नाही आहे, आपल्याला त्याला खुर्च्यात बसवायचं आहे. त्या उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊया. आता आपण आरती करूया आणि मग प्रसाद घेऊन